माणसांची ओळख पटायला लागली त्यात पहिला नंबर लागतो तो धाट सरांचा. म्हणजे पहिली दुसरी तिसरी चौथी बोर्ड मी तसावाचा पास झाला. पाचवीला इंग्रजी हा नवा विषय. धाट नावाचे सर आम्हाला इंग्रजी शिकवायचे. तसे ते चांगले शिकवायचे. त्यांचा एक डोळा असा तिरडा होता. तो पाहताना असा 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 असं जायचा. त्यामुळे धाट सर कोणाकडे बघून कोणाला शिकवतायत तेच कळायचं नाही. ए यू स्टँड अप, ए यू स्टँड अप. तुझी ग्रहपाठाची वय आणली का? आणली चिडवून. ए तू का उभा रे? कुणाला सांगितलं तर कुणी उभा टाकतं. धाट सरांचा एक शिरस होता, एक पद्धत होती, एक दंडक होता. वर्गात ते आले रे आले की गुड मॉर्निंग त्यांना बरंच वाटायचं नाही. कारण का अशी खचून सलामीमुळे दमसा असं वाढतो अशी त्यांची पद्धत होती. गुड मॉर्निंग. आणि आम्ही जर गुड मॉर्निंग नाही केलं तर ते ओल्या छडीनं आम्हाला मारायचे. आणि ती छडी अशी हातावर लागायची झिंजण आहे. त्यामुळे धाट सर दिसले की गुड मॉर्निंग, दिसले की गुड मॉर्निंग, दिसले की गुड मॉर्निंग, हे आमचं आपलं ठरलेलं. सकाळी दिसो, दुपारी दिसो, संध्याकाळी दिसो, रात्री दिसो, दिसले की गुड मॉर्निंग, दिसले की गुड मॉर्निंग, दिसले की क्या बात आहे. एकदा काय झालं, आमच्या वर्गामध्ये एक उंदीर मरून पडला. सगळीकडे वास सुटला. मी आता म्हटलं सुद्याला, माझ्या मित्राला म्हटलं, सुद्या चल आपण उंदीर मेहंदीला उंदीर काढून टाकतो. हो, मग मी काय केलं, कागदाच्या कप्प्यानं उंदीर घेतला आणि मी आणि एकदा ते आमच्याकडे, एकदा उंदराकडे, एकदा आमच्याकडे, एकदा उंदराकडे, एकदा आमच्याकडे, उंदराकडे पाहत अवघडलेल्या अवस्थेतच ते निघून गेले. हे असेच असं. मग माझ्या एकदा काय झालं, आमच्या शाळेमध्ये इन्स्पेक्टर येणार, शाळेत तपासणी म्हणजे शाळा तपासणी, स्कूल इन्स्पेक्टर येणार. आणि पाचवीच्या आमच्या इंग्रजीच्या धड्याला हजर राहणार ही बातमी कळाली. आणि धाट सरांचा आनंद हृदयात जोडा. शाळेच्या पत्रात नावाला द टाऊन नावाचा धडा त्यांनी आम्हाला शिकवला होता. द टाऊन हा धडा एवढा धटावून शिकवला होता की आम्हाला तो पाठ झाला होता. आम्ही बोलो किती हुशार आहोत, किती चाणाक्ष आहोत, किती हजरजबाबी आहोत. हे त्या इन्स्पेक्टरला पटवण्यासाठी त्यांनी एक आयडिया काढली. आम्हाला काही शब्द वाटून दिले होते. तो दिलेला शब्द आम्ही पाठ करायचा. आणि इन्स्पेक्टर आले की इन्स्पेक्टर समोर धाट सर आम्हाला तो शब्द विचारणार होते की लगेच आम्ही खाडकन स्पेलिंग सहित तो स्पेलिंग सहित त्याचं उत्तर देणार होतो की लगेच त्याच्या इन्स्पेक्टर आमचं इम्प्रेशन पडणार होतं. काय पडणार होतं? इम्प्रेशन. त्याप्रमाणे मला त्याने हाऊस हा शब्द पाठ करायला दिला होता. HOUSE हाऊस म्हणजे काय? इन्स्पेक्टर आले की इन्स्पेक्टर समोर धाट सर मला शब्द विचारणार होते की लगेच मी HSH म्हणजे काय असं सांगणार होतं की त्या इन्स्पेक्टरने माझं इम्प्रेशन पडणार. तसंच माझा मित्र सुजाळंकर होता, त्याला त्यांनी मार्केट हा शब्द दिला होता. एक शांताराम देशमुख म्हणून होता, त्याला त्यांनी मर्चंट शब्द पाठ करायला दिला होता. एक मोमीन नावाचा माझा मित्र होता, त्याला रोड हा शब्द पाठ नाही. असे प्रत्येकाला एक याप्रमाणे 5-50 शब्द पूर्ण वर्गामध्ये वाटून दिले. आणि इन्स्पेक्टर आले की इन्स्पेक्टर समोर धाट सर शब्द विचारत होता आणि खाडकन उत्तर देणार होतो की लगेच इम्प्रेशन. काय पडणार होतं? जोरात जेवण झाले ना? इम्प्रेशन झालं. आम्हाला शब्द वाटून दिले. आम्ही पाठांतराला लागलो. मला हाऊस हा शब्द पाठ करतो. HOUSE हाऊस म्हणजे काय? HOUSE हाऊस म्हणजे काय? HOUSE हाऊस म्हणजे काय? HOUSE हाऊस म्हणजे काय? HOUSE आवडलंय ना? चाळी वाजवा ना. मग सुजाळंकर त्याला मार्केट असतात पाठ करायचं. MARKT मार्केटांचे बाजार, MARKT मार्केटांचे बाजार, मार्केटांचे बाजार, मार्केटांचे बाजार, मार्केटांचे बाजार, मार्केटांचे बाजार, MARKT मार्केटांचे बाजार. तिकडे शांताराम देशमुख, त्याला त्यांनी मर्चंट शब्द पाठ करायचा. मर्चंट त्याला रोड हा शब्द दिला होता. रोड बोलायचो रस्ता. रोड बोल, अरे रोड बोलतो रस्ता, 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 रोड. सगळ्या वर्गामध्ये पाठांतराचा हात गोंधळला. त्यामुळे आम्हाला दिलेला आमचा शब्द पाठ झाला, शब्द आम्हाला पाठ झाले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्ही एकमेकाला
नावाऐवजी शब्दानेच हात मारायला. हे मार्केट, हे मार्केट जरा ग्रहपाठाची वेळी देईन तुझी ग्रहपाठ. हे मर्चंट लालशीचा पेन दे ना, मला प्रश्न लिहायचा नाही. ये रोड इमली देना तेरे घर में इमली का पेड़ है वो क्या सुबह में पेन्सिल नाही दे. हाच प्रकार होता. आम्ही आपल्या तयारीत होतो तेव्हा एकदा इन्स्पेक्टर काय धाडसर शब्द विचारतात, थार्ड कॉन्फिडन्स तर लगेच इम्प्रेशन. काय पडणार होतं? इम्प्रेशन झालं. हा 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 म्हणता इन्स्पेक्शनचा दिवस उजाडला. त्या दिवशी कधी नाही धाडसरांनी पांढरा शर्ट पांढरी पॅन्टाची हिंड केली होती, असा गो लावला होता. तेल लावून केस असे चिप्प बसवले होते. तेल इतकं लावलं होतं की तेलाची ओघळ कपाळावरून राहत ते. धाड सरांचा तिरडा डोळा जास्तच. आम्ही मुलं चड्डीमध्ये शर्ट घालून त्यातल्या त्यात अपटूडेट अशा अवस्थेत आलो होतो. त्या दिवशी कधी नाही की वर्गातल्या त्या काळ्या फळ्यावर रोज न दिसणाऱ्या गोष्टी लिहिल्या होत्या. म्हणजे धड्याचे नाव, तारीख, वार, उपस्थिती, तुकडी फिकडी आमचं तिकडे लक्षात होतो. तेव्हा एक इन्स्पेक्टर 10 शब्दाची लगेच इम्प्रेशन ठरलेलं होतं. 5-10 मिनिटात आता केव्हा इन्स्पेक्टर येतात अशी वाट पाहत होतो. एवढ्या आले आले म्हणता इन्स्पेक्टर वर्गात आले. इन्स्पेक्टर म्हणजे स्कूल इन्स्पेक्टर वर्गात आल्या बरोबर आमची गुड मॉर्निंग सलामी झडली आणि इन्स्पेक्टर हादरूनच गेले. त्यांच्या आयुष्यात कोणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांना गुड मॉर्निंग केलं नसेल तरी तो हादरा चेहऱ्यावर दाखवता ते म्हणाले बधा बधा शिडावून शिडा डाऊन 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 शिडावून शिडावून म्हणून तेच खुर्चीत बसले. त्याने रुमाल काढला आणि चेहरा पुसायला सुरुवात केली. तोपर्यंत धाडसरांची अवस्था काय विचारता. आहा, त्यांनी आता धडा शिकवायला सुरुवात. तोंडातून शब्द फुटत नव्हता. तेलाची अवघड घामाच्या धारा एकत्रच झालेल्या होत्या. त्यांनी आता धडा शिकवला. स्टुडंट, वी आर टेकिंग टाऊन, आवर टाऊन इज ब्युटिफुल, देयर इज अ रिव्हर. आमचं तिकडे लक्षच नव्हतं. इम्प्रेशन ठरलं होतं. 5 मिनिटाचा वेळ गेला. केव्हा शब्द विचारतायत. हा, याची आम्ही वाट पाहत होतो. एवढ्यात मी मनातल्या मनात म्हटलं आपला शब्द विसरला का काय. HOAC हाऊस म्हणजे घर. शब्द पाठ होता, बरं वाटलं. आणि या सगळ्या प्रकाराने गोंधळून जाऊन चुकून दाट सरांनी मला विचारलं, सांग प्रभाकर मार्केट म्हणजे काय. सांग प्रभाकर मार्केट म्हणजे काय म्हणतात. मी उठलो. सर मला पाठ करायला दिलेले शब्द मार्केट नाही म्हणजे सर. इन्स्पेक्टरला काहीच कळेल हा काय प्रकार आहे. मग त्या इन्स्पेक्टर विचार बाळानोस हाऊस म्हणजे हाऊस दुसरा शब्द कोणाला दिलेला आहे. मार्केट शब्द कोण मधून दिला की लगेच सुधारण उडी मारून आणून पुढे मार्केटची बाजार. इन्स्पेक्टर बाळाला अजून कोणाला कोणकोणते शब्द पाठ करायला दिले असे म्हणतात. रोड, ट्री, रिव्हर, नेवर असं प्रत्येक जण शब्द सांगायला. बंदुकीतून जशा गोळ्या सुटाव्या तसे नुसते शब्द इन्स्पेक्टरच्या करायला लागले. 5-10 मिनिटं शब्दांचा पाऊसच पडत होता. इन्स्पेक्टर हसायला लागले. तोपर्यंत दाट सरांची अवस्था काय विचारता. आहा, त्यांनी ठरवलं होतं काही वेळी झालं होतं दुसरं. त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. ते वेळासारखे हवे तू अप्परे करते. स्टुडंट, टाऊन, ब्युटिफुल, रिव्हर. कथ्थक आणि भरतनाट्यम एकत्र चाललं होतं तिथे. इन्स्पेक्टर हसत म्हटले आणि हसत निघून गेले. आणि इन्स्पेक्टर हसत निघून गेल्यावर आम्हाला वाटलं आम्ही खाड शब्द सांगितले. त्यामुळे खुश होऊन इन्स्पेक्टर निघून गेले. पण त्यानंतर सरांनी जे ओल्या फोकावर हातावर मार दिले ना अजून आठवतो. बरेच दिवसपर्यंत आमचं काय चुकलं हेच आम्हाला कळत नव्हतं.